Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to study next chapter, that is leveling. It's very important chapter as a civil engineer. The definition of leveling. Leveling is an art of determining relative heights of different points on the above or below the surface of earth. आता अर्थ सरफेस आपण कन्सिडर केली तर अर्थ सरफेसवरची हे जे आपण जे पॉईंट्स घेतले ह्या प्रत्येक पॉईंटची हाईट आपण मेजर करणार, बरोबर. तर हा पॉईंट एक पॉईंट असेल, हा पॉईंट या पॉईंटच्या किती वरती आहे, हा पॉईंट नेक्स्ट पॉईंटच्या किती खाली आहे किंवा वरती आहे. तर इट इज लेवलिंग इज अन आर्ट ऑफ डिटरमाइन रिलेटिव्ह हाईट्स. रिलेटिव्ह म्हणजे अगोदरच्या रेफरन्सनं पुढच्या पॉईंटची हाईट डिफरंट पॉईंट्स ऑन द अबव आर बिलो द अर्थ सरफेस. ह्या अर्थ सरफेसच्या वरती असेल किंवा अर्थ सरफेसच्या अप टू सम एक्सटेंट बिलो असेल. तर अशा प्रकारची व्हर्टिकल हाईट डिफरंट पॉईंट्सची मेजर करणं आणि त्याचं रेकॉर्डिंग. देन प्रिन्सिपल ऑफ लेवलिंग. द प्रिन्सिपल ऑफ लेवलिंग इज to obtain horizontal line of sight with respect to which vertical distances of the points above or below this line of sight are find out. The principle of leveling म्हणजे काय? इट इज ऑप्टेन अ हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट. एक लेवलिंगमध्ये हे प्रिन्सिपल वापरलं आहे कोणतं की ऑप्टेन एक हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आपण अशी ऑप्टेन करणार, मिळवणार. समजा ही लेवलिंगचे इन्स्ट्रुमेंट आहे तर एक हॉरिझॉन्टल क्लिअरली अशी हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट अशी आपण मिळवणार, बरोबर. विथ रिस्पेक्ट टू विच द व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ पॉईंट्स अबव आर बिलो दिस लाईन आर फाइंड आउट. तर ह्या लाईनचे समजा तुमचं ग्राउंडचं नेचर असं असेल तर या लाईनच्या खाली, बरोबर, हा पॉईंट किती आहे, या लाईनच्या खाली 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 हा पॉईंट किती आहे, किंवा लाईन तुमची असेल या लाईनच्या वरती हा पॉईंट किती आहे. तर अशा प्रकारे या हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईटच्या रेफरन्सने आपण ग्राउंडवरच्या प्रत्येक पॉईंटची व्हर्टिकल हाईट आपण मेजर करणार. टू ऑप्टेन अ हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट इज द प्रिन्सिपल ऑफ लेवलिंग. देन ऑब्जेक्ट ऑफ लेवलिंग. द ऑब्जेक्ट ऑफ लेवलिंग फर्स्ट टू फाइंड elevation of given points with respect to some assumed reference line called datum. ग्राउंडवरच्या पॉईंटचं इलेवेशन म्हणजेच व्हर्टिकल हाईट आपण मेजर करणार विथ रेफरन्स टू सम रेफरन्स लाईन. एक रेफरन्स लाईन किंवा एक रेफरन्स पॉईंट आपण घेणार, त्याच्या रेफरन्सनं समजा तुमचं ग्राउंड काहीतरी असं असेल तर याच्या रेफरन्सनं या पॉईंटची हाईट ही किती आहे ती आपण काढणार, बरोबर. याच्या रेफरन्सनं ह्या पॉईंट, याच्या रेफरन्सनं ह्या पॉईंटची हाईट, असं प्रत्येक पॉईंटची हाईट आपण कॅल्क्युलेट करणार. सो दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लेवलिंग. ते नेक्स्ट आहे टू एस्टॅब्लिश पॉईंट ॲट रिक्वायर्ड इलेवेशन विथ रिस्पेक्ट टू डेटम. आता एखाद्या रेफरन्स लाईनच्या रेफरन्सनं, बरोबर, आपल्याला पाहिजे त्या लेवलला पॉईंट्स ग्राउंडवर आपण मार्क करणार, एस्टॅब्लिश करणार. आपल्याला हव्या त्या लेवलला आपण पॉईंट्स ग्राउंडवरती मार्क करणार. दॅट इज द अनदर ऑब्जेक्ट ऑफ लेवलिंग. म्हणजेच काय, समजा तुम्हाला पाईपलाईन टाकायची किंवा आपल्याला गटर छोटं गटर काढायचं, गटरचं पाणी हायर लेवलवरून लोअर लेवलकडे वाहत जाणार आणि त्यासाठी असणारा जो स्लोप आहे तो आपल्याला मेंटेन करायला लागेल. म्हणजे रिक्वायर्ड इलेव्हेशनला आपल्याला तुम्हाला ते गटर्स काय करावं लागेल, फिक्स करावं लागेल. तर अशा प्रकारे दीज आर द टू मेन ऑब्जेक्टिव्स ऑफ. देन टर्म्स यूज्ड इन लेवलिंग. तर लेवलिंगमध्ये काही आपण टर्म्स वापरणार, त्या महत्त्वाच्या आहेत. इट इज फर्स्ट आहे लेवल सरफेस. इट इज द सरफेस पॅरलल टू द मीन स्पिरॉइडल सरफेस ऑफ अर्थ. आता अर्थचा मीन स्पिरॉइडल सरफेस घ्यायचं. अर्थ पूर्ण सर्क्युलर नाही, त्याचप्रमाणे अगदी प्लेन पण नाही सरफेस त्याचा.
बरोबर. तर ह्याचा मीन घ्यायचा, त्या मीन सरफेसला पॅरलल असणारा सरफेस दॅट इज द लेवल सरफेस, त्याला आपण लेवल सरफेस म्हणतो. नेक्स्ट आहे लेवल लाईन. लाईन लाईंग इन लेवल सरफेस, या लेवल सरफेसमध्ये असणारी लाईन दॅट इज द लेवल लाईन. देन हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन थ्रू अ पॉईंट इज अ प्लेन टँजन्शियल टू द लेवल सरफेस. या लेवल सरफेसला टँजन्शियल असणारं प्लेन दॅट इज द हॉरिझॉन्टल प्लेन. देन हॉरिझॉन्टल लाईन, इट इज अ स्ट्रेट लाईन टँजन्शियल टू द लेवल लाईन. तर लेवल लाईनला टँजन्शियल असणारी लाईन किंवा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असणारी लाईन दॅट इज द हॉरिझॉन्टल लाईन. या ठिकाणी आपण पाहू शकतो तर लेवल सरफेस, बरोबर. दिस आपण लेवल सरफेसचे डेफिनेशन केलं, दिस इज सरफेस पॅरलल टू द मीन स्पिरॉइडल सरफेस ऑफ अर्थ. तर आता हा अर्थ सरफेस आहे. हे अर्थ सरफेसला पॅरलल असणारी ही लाईन दॅट इज द लेवल लाईन किंवा लेवल सरफेस. इट इज अ सरफेस पॅरलल टू मीन स्पिरॉइडल सरफेस ऑफ अर्थ, बरोबर. तर ह्या सरफेसला टँजन्शियल जाणारी प्लेन दॅट इज द हॉरिझॉन्टल प्लेन. हे ह्या सरफेस, हा जो सरफेस आहे, बरोबर, हा अर्थ सरफेसच्या स्पिरॉइडल सरफेसला हा पॅरलल आहे ॲप्रॉक्सिमेटली. दिस इज द लेवल सरफेस. या लेवल सरफेसला एका पॉईंटमध्ये जाणारा राईट अँगल प्लेन दॅट इज द हॉरिझॉन्टल प्लेन, बरोबर. दिस इज द हॉरिझॉन्टल प्लेन. देन टर्म्स यूज्ड इन लेवलिंग. तर लेवलिंगमध्ये आपण काय टाईम टर्म्स वापरतो त्या महत्त्वाच्या आहेत. पहिले आहे डेटम. इट इज ॲन आर्बिटरी लेवल सरफेस फ्रॉम विच इलेवेशन्स ऑफ पॉईंट्स मे बी रेफर्ड. तर एक आर्बिटरी आपण लेवल किंवा एक कन्सिडर करणार की ज्याच्या रेफरन्सनं ग्राउंडवरच्या इतर पॉईंटची इलेवेशन किंवा हाईट मेजर करणार, त्या सरफेसला किंवा त्या लेवलला डेटम म्हणणार. इन इंडियन मीन सी लेवल कन्सिडर्ड ऑफ 0 इलेवेशन इट इज सिच्युएटेड ॲट कराची. तर कराची या ठिकाणी असणारी मीन सी लेवल, समुद्राच्या पाण्याची मीन सी लेवल दॅट इज द कन्सिडर्ड ॲट 0 लेवल. त्या 0 लेवल कन्सिडर करून त्याच्या रेफरन्स ऑल ओव्हर इंडिया हे लेवल्स मार्क केलेले आहेत. म्हणजे ती कराची इथल्या समुद्राच्या मीन सी लेवल ही 0 कन्सिडर केली तर भारतामधील इतर ठिकाणची लेवल व्हर्टिकल हाईट काय असेल ही आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सो दॅट डेटम इज कन्सिडर्ड 0 लेवल. देन मीन सी लेवल. मीन सी लेवल इज द ॲव्हरेज हाईट ऑफ सी फॉर ऑल स्टेजेस ऑफ टाइड्स. इट इज derived by averaging the hourly tide height over a period of 19 years. 19 वर्षामध्ये जी येणारी समुद्राच्या पाण्याची भरती आणि ओहोटी यांची ॲव्हरेज हाईट घेतली जाते आणि ती ॲव्हरेज लेवल इज कन्सिडर्ड ॲट मीन सी लेवल. देन इलेवेशन ऑर रिड्युस्ड लेवल. इट इज अ हाईट ऑर डेप्थ ऑफ एनी पॉईंट अबव ऑर बिलो एनी डेटम. आपण इलेवेशन कशाला म्हणणार की एखाद्या पॉईंटची इलेवेशन किंवा रिड्यूस लेवल म्हणजेच काय, त्या पॉईंटची हाईट विथ रेफरन्स टू डेटम. आपण जो डेटम किंवा एक रेफरन्स लाईन किंवा रेफरन्स लाईन कन्सिडर करणार, रेफरन्स लेवल कन्सिडर, त्याच्या रेफरन्सनं इतर पॉईंटची व्हर्टिकल हाईट त्यालाच आपण म्हणणार लेवलिंगमध्ये इलेवेशन किंवा रिड्यूस्ड लेवल. देन टर्म्स यूज्ड इन लेवलिंग. तर हा अर्थ सरफेस आहे. अर्थ अप अँड डाऊन असणार, बरोबर. आता ह्या अर्थ सरफेसच्या दॅट इज द मीन स्पिरॉइडल सरफेस ऑफ अर्थला पॅरलल असणारी लेवल दॅट इज द लेवल सरफेस. ही अशी जाणारी ही जी आहे दिस इज द लेवल सरफेस. म्हणजे अर्थ सरफेसच्या मीन स्पिरॉइडल सरफेस ऑफ अर्थला पॅरलल असणारी लाईन दॅट इज द लेवल सरफेस. ह्या लेवल सरफेसला एका पॉईंटमध्ये टच होऊन जाणारं प्लेन दॅट इज द हॉरिझॉन्टल प्लेन, बरोबर. असं जाणारं हे हॉरिझॉन्टल प्लेन. ह्या प्लेनमध्ये असणारी लाईन दॅट इज द हॉरिझॉन्टल लाईन आणि ह्या लेवल सरफेसमध्ये असणारी लाईन दॅट इज द लेवल लाईन. अगेन टर्म्स युजली इन लेवलिंग. लेवलिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या टर्म्स दॅट इज फर्स्ट बेंचमार्क. बेंचमार्क आपण कशाला म्हणणार, इट इज अ फिक्स्ड रेफरन्स पॉईंट
ऑफ नोन इलेव्हेशन विथ रिस्पेक्ट टू डेटम. द बेंचमार्क म्हणजेच काय, हा एक फिक्स्ड पॉईंट आहे की ज्याची इलेव्हेशन किंवा ज्याची व्हर्टिकल हाईट आपल्याला माहिती आहे विथ रेफरन्स टू डेटम. डेटमपासूनची व्हर्टिकल हाईट ज्या पॉईंटची आपल्याला माहिती आहे त्या पॉईंटला आपण बेंचमार्क म्हणणार. नेक्स्ट आहे लाईन ऑफ कॉलिमेशन. इट इज अ लाईन जॉइनिंग द intersection of crosshairs of diaphragm to the optical center of object glass and its continuation. It is known as line of sight. लाईन ऑफ साईट किंवा लाईन ऑफ कॉलिमेशन म्हणजे काय, आपण सर्वेसाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरणार बरोबर, त्यात तो इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे डम्पी लेवल बरोबर. तर हे डम्पी लेवलचा टेलिस्कोप असा असतो. तर ह्या टेलिस्कोपमध्ये इथं असतात क्रॉस हेअर्स. ह्या क्रॉस हेअर आणि ह्या ऑब्जेक्ट ग्लासचा सेंटर बरोबर, ह्याच्यातून पास होणारी अशी इमॅजिनरी लाईन बरोबर, त्या लाईनला आपण म्हणू लाईन ऑफ कॉलिमेशन. द लाईन ऑफ कॉलिमेशन इज अ लाईन जॉइनिंग द इंटरसेक्शन ऑफ क्रॉस हेअर्स ऑफ डायफ्रॅम. इथं जे डायफ्रॅम असतो त्याच्यामध्ये हे क्रॉस हेअर्स असतात. तर याला जोडणारी याच्यातून पास होणारी लाईन आणि ऑब्जेक्ट ग्लास ऑफ सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास, ह्या ऑब्जेक्ट ग्लासच्या सेंटरमधून पास होणारी लाईन बरोबर, दॅट इज कॉल्ड लाईन ऑफ कॉलिमेशन. देन हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. इट इज इलेव्हेशन ऑफ लाईन ऑफ कॉलिमेशन विथ रिस्पेक्ट टू डेटम. आता डेटमपासून या लाईन ऑफ कॉलिमेशनची हाईट म्हणजे ही लाईन ऑफ कॉलिमेशनची डेटमपासूनची व्हर्टिकल हाईट, दॅट इज द हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. देन बॅकसाईड. इट इज अ स्टाफ रिडिंग टेकन ॲट नोन इलेव्हेशन. आता बेंचमार्कची आपल्याला लेवल माहिती आहे, तर फर्स्ट रिडिंग आपण बेंचमार्कवर घेणार लेवलिंग स्टाफ ठेवून बरोबर, की जे फर्स्ट रिडिंग आपण घेतो की ज्या पॉईंटची आपल्याला हाईट माहिती आहे त्या पॉईंटवरती, त्याला म्हणणार आपण बॅकसाईड रिडिंग. इट इज द फर्स्ट स्टाफ रिडिंग टेकन ॲट आफ्टर सेटअप ऑफ इन्स्ट्रुमेंट. सेटअप केल्यानंतर जे फर्स्ट रिडिंग घेतो आणि हे फर्स्ट रिडिंग कुठं घ्यायचं असतं, ज्या स्टेशनची आपल्याला व्हर्टिकल हाईट माहिती आहे किंवा बेंचमार्कवरती जे आपण रिडिंग घेतो ते रिडिंग म्हणजेच backside reading. The next terms used in leveling, that is foresight reading. Now foresight, it is last stop reading denoting the shifting of the instrument. ज्यावेळी आपण इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करणार त्याच्या अगोदर जे लास्ट रिडिंग घेतो त्या रिडिंगला म्हणायचं फोरसाईट रिडिंग. देन इंटरमिडिएट साईट रिडिंग. इट इज स्टाफ रिडिंग टेकन ऑन अ पॉईंट हुज इलेव्हेशन इज टू बी डिटरमाइंड. ज्या पॉईंटचे आपल्याला इलेव्हेशन किंवा व्हर्टिकल हाईट्स फाइंड आउट करायचे आहे, डिटरमाइन करायचे आहे, त्या स्टेशनवर जे रिडिंग घेतो त्या रिडिंगला म्हणायचं इंटरमिडिएट साईट रिडिंग. ऑल स्टॉप रिडिंग बिटवीन BS अँड FS आर इंटरमिडिएट रिडिंग. जी रिडिंग फर्स्ट रिडिंग घेतो ते बॅकसाईड, लास्ट रिडिंग घेतो ते फोरसाईड, याच्यामध्ये जे रिडिंग्स घेतो ती सर्व रिडिंग्स म्हणजेच इंटरमिडिएट साईट रिडिंग्स. देन चेंज पॉईंट. इट इज अ पॉईंट ऑन विच बोथ फेस अँड बॅकसाईड आर टेकन. चेंज पॉईंट म्हणजेच काय, आपण इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करण्याच्या अगोदर जे रिडिंग घेतो ते फोरसाईड रिडिंग आणि इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करून परत बॅकसाईड रिडिंग त्याच स्टेशनवर घेतो. असं जो स्टेशन आहे की ज्याच्यावरती दोन रिडिंग घेतो, इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करण्याच्या अगोदर फोरसाईड रिडिंग घेतो आणि इन्स्ट्रुमेंट त्याच्यानंतर शिफ्ट करून परत त्याच पॉईंटवर बॅकसाईड रिडिंग घेतो, असं पॉईंट त्या पॉईंटला आपण म्हणणार चेंज पॉईंट. इन्स्ट्रुमेंट्स फॉर लेवलिंग. तर लेवलिंगसाठी इन्स्ट्रुमेंट्स काय काय लागतात. The following instruments are essentially required for leveling. एक फर्स्ट दॅट इज लेवल अँड नेक्स्ट लेवलिंग स्टाफ. लेवल म्हणजेच काय, डम्पी लेवल किंवा ॲटो लेवल अशी ही लेवलिंग इन्स्ट्रुमेंट असतं. आणि दुसरा असतो हा स्टाफ, लेवलिंग स्टाफ. याच्यावरती मार्किंग असतं बरोबर, असं याच्यावरती मार्किंग असतं. आणि ह्या लेवलिंग इन्स्ट्रुमेंट किंवा डम्पी लेवलमधून आपण असं रिडिंग बसणार हे ग्राउंडपासून किती हाईटवरती आहे, दॅट इज द 1.260 मीटर. तर ही दोन इन्स्ट्रुमेंट महत्त्वाचे आहेत, लेवल आणखीन लेवलिंग. इन्स्ट्रुमेंट्स फॉर लेवलिंग त्यामध्ये लेवल किंवा टाइप्स ऑफ लेवल आपण पाहणार. लेवल. द इन्स्ट्रुमेंट यूज फर्निश हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट फॉर ऑब्झर्विंग स्टाफ रिडिंग्स अँड डिटरमाइन RLs. लेवल काय आहे, दिस इज हे एक इन्स्ट्रुमेंट आहे कशासाठी, टू ऑब्टेन अ हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट. एक हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आपल्याला ऑब्टेन करण्यासाठी हे लेवलचा उपयोग केला जातो. आणि याच्या आधारे आपण स्टाफवरची रिडिंग्स मेजर करणार, म्हणजेच काय आपण डिटरमाइन RLs आपण.
Then types of level. लेवलचे टाइप्स फर्स्ट आहे डम्पी लेवल, देन टिल्टिंग लेवल, वाय लेवल, आणखीन ॲटोमॅटिक लेवल. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ लेवल्स. त्यामधील फर्स्ट डम्पी लेवल. द डम्पी लेवल इज अ सिम्पल कॉम्पॅक्ट अँड स्टेबल इन्स्ट्रुमेंट. डम्पी लेवल हे काय आहे, सिम्पल कॉम्पॅक्ट छोटे इन्स्ट्रुमेंट आहे. द टेलिस्कोप इज रिजिडली फिक्स टू इट सपोर्ट्स. त्याच्यामध्ये एक टेलिस्कोप असतो, तो त्याच्या सपोर्टला फिक्स केलेला असतो. हेन्स इट कॅन नॉट बी रोटेटेड अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस. हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या भोवती हा रोटेट होत नाही. हियर यू कॅन सी डम्पी लेवल. दिस इज द डम्पी लेवल. हा टेलिस्कोप आहे. हा टेलिस्कोप व्हर्टिकल ॲक्सिसच्या भोवती असा फिरतो. तो इथं आयपीस आहे, इकडे ऑब्जेक्ट ग्लास आहे. याच्यातून आपण पाहणार आणि समोरचं रीडिंग किंवा समोरचा स्टाफ बायसेट करून रीडिंग घेणार. दिस इज ऑल्सो डम्पी लेवल. देन नेक्स्ट दिस इज टिल्टिंग लेवल. इट इज ऑल्सो as IOP level, Indian office pattern. In this level, the telescope tilts about its horizontal axis, hence it is called a tilting level. तर हा जो टेलिस्कोप आहे हा टिल्ट होतो. इथं हा टिल्टिंग स्क्रू आहे बरोबर. हा स्क्रू तुम्ही रोटेट केला तर हा टेलिस्कोप असा वरती जातो, थोडाफार वरती जातो आणि ही इथला बबल आहे तो सेंटरला आणला जातो. तर ही जी हा जो टेलिस्कोप आहे हा टिल्ट होतो, म्हणून या इन्स्ट्रुमेंटला टिल्टिंग लेवल म्हटलं जातं. नेक्स्ट आहे वाय लेवल. द इसेन्शियल डिफरन्स बिटवीन वाय लेवल अँड अदर लेवल इज दॅट in Y level the telescope is carried by two vertical Y supports. The telescope can be rotated, moved or even raised in Y's. आता हा Y सपोर्ट्स याला दोन दिलेले आहेत म्हणून याला वाय लेवल म्हटलेलं आहे. बाकी फंक्शन्स सेम आहे. The next type, that is automatic level. It is also known as self-aligning level. It is a recent development. The fundamental difference between auto level and other level is that the leveling is not manually but it is leveled automatically. It is achieved by inclination compensating devices. तर या ऑटोमॅटिक लेवलमध्ये आतमध्ये कॉम्पेन्सेटिंग डिवाइस असतो, त्यामुळे हे लेवल करण्यासाठी वेळ लागत नाही, ऑटोमॅटिक लेवल होतो. बाकीची जी डम्पी लेवल किंवा टिल्टिंग लेवल आपल्याला मॅन्युअली लेवल करावं लागतं आणि सर्वे करत असताना लेवलिंग इन्स्ट्रुमेंट करण्यामध्ये फार वेळ जातो. तो जाऊ नये आणि लांबवरचं ऑब्जेक्ट करेक्ट बायसेट होण्यासाठी ही ऑटोमॅटिक लेवलचा वापर केला जातो. दिस इज ऑल्सो ऑटोमॅटिक लेवल. त्याचे कंपोनंट पार्ट्स आहेत, त्याची नावं पण इथं दिले, आपण ही डिटेलमध्ये पुढं पाहणार आहोत. Then next leveling instrument, that is leveling staff. The leveling staff are scales on which these distances are measured. The leveling staff म्हणजेच काय, असा एक स्टाफ किंवा एक पट्टी असते त्याच्यावरती ही स्केल मार्किंग केलेलं असतं बरोबर. व्हर्टिकल स्केल मार्किंग केलं असतं की ते आपण मेजर करणार डम्पी लेवलच्या साह्याने. द लेवलिंग स्टाफ आर ऑफ टू टाइप्स. दोन टाईपचे स्टाफ आहेत. एक सेल्फ रिडिंग स्टाफ आणि नेक्स्ट आहे टार्गेट स्टाफ. हे लेवलिंग स्टाफ दोन टाईपचे असतात, सेल्फ रिडिंग आणखीन टार्गेट स्टाफ. तर दाखवलेलं आहेत बघा. देन लेवलिंग स्टाफ. द सेल्फ रिडिंग स्टाफ कॅन बी रीड डायरेक्टली विथ द लेवल मॅन लुकिंग थ्रू द टेलिस्कोप. द सेल्फ रिडिंग स्टाफ म्हणजेच काय, तर डम्पी लेवल किंवा ऑटो लेवलच्या टेलिस्कोपमधून पाहून स्टाफवरचं रिडिंग डायरेक्ट वाचलं जातं. द कॉमन टाईप ऑफ सेल्फ रिडिंग स्टाफ, ऑर्डिनरी स्टाफ, सॉफ्ट विथ टेलिस्कोपिक स्टाफ, आणखीन फोल्डिंग स्टाफ. हे दोन त्याचे टाईप्स आहेत. अशा प्रकारचं याच्यावरती मार्किंग असतं आणि हे जे रिडिंग आहे हे आपण डम्पी लेवलमधून बायसेट करून रिडिंग वाचतो. द वन लेंथ स्टाफ इज सॉलिड अँड मेक ऑफ सीझन्ड वूड. इट इज 3 मीटर लॉंग अँड ग्रॅज्युएटेड इन सेम वे ॲज द टेलिस्कोपिक स्टाफ. हा ऑर्डिनरी स्टाफ आहे. 3 मीटरची एक अशी वेल सीझन टी पुढची पट्टी असते त्याच्यावरती मार्किंग केलेलं असतं. नेक्स्ट टाईप, दॅट इज फोल्डिंग स्टाफ. द फोल्डिंग स्टाफ इज मेड अप ऑफ वेल सीझन्ड टिंबर सच ॲज
cypress. It is consist of 2 meter wooden pieces with joint assembly. आता फोल्डिंग स्टाफ म्हणजे काय, 2-2 मीटरचे 2 पीस एकत्र जोडलेले असतात आणि ते फोल्ड होतात. इथं दाखवलेलं बघा, फोल्ड होतात. Each piece of the staff is made of one longitudinal strip without any joint. एक 2 मीटरचा स्टाफ असतो आणि दुसरा 2 मीटर, ते दोन्ही एकमेकाला जोडलेले असतात. द फोल्डिंग जॉईंट इज ऑफ डिटॅचेबल टाईप विथ अ लॉकिंग डिव्हाइस. फोल्डिंगचं तिथं काय असतं, डिटॅचेबल लॉकिंग डिव्हाइस असतं. द स्टाफ इज जॉईंट टुगेदर इन सच अ वे दॅट द स्टाफ मे बी फोल्डेड फ्रॉम वन अनदर वेन रिक्वायर्ड. ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी हा स्टाफ काय केला जातो, फोल्ड केला जातो. द स्टाफ हॅज ब्रास कॅप ॲट द बॉटम. याच्या बॉटमला काय असते, ब्रास कॅप असते. इट हॅज 2 फोल्डिंग हँडल्स विथ स्प्रिंग ॲक्शन. इट इज प्रोव्हाइडेड विथ सर्क्युलर बबल फिटेड ॲट द बॅक. याच्या पाठीमागे सर्क्युलर बबल असतो की ज्याच्या आधारे आपण हा स्टाफ व्हर्टिकली होल्ड करू शकतो. दिस इज फोल्डिंग स्टाफ. असं फोल्ड करता येतो. नेक्स्ट आहे शॉप विथ टेलिस्कोपिक स्टाफ. सच अ स्टाफ इज अरेंज्ड इन 3 लेन्थ्स प्लेस्ड वन इंटू अनदर. 3 लेन्थ एकमेकामध्ये प्लेस केलेल्या असतात. इट कॅन बी एक्सटेंडेड टू इट्स फुल लेंथ बाय पुलिंग. आता हा पूर्ण लेंथला हा आपण पुल करून एक्सटेंड करू शकतो. द टॉप पोर्शन इज सॉलिड. याचा टॉप पोर्शन सॉलिड असतो. अँड द सेंट्रल बॉक्स इज हॉलो. आणि सेंट्रलचा आणि बॉटमचा हा हॉलो असतो, पोकळ असतो. द टोटल लेंथ ऑफ स्टाफ इज 4 मीटर. या स्टाफची लेंथ 4 मीटर असते. द स्टाफ इज ग्रॅज्युएटेड इन सच अ वे दॅट स्मॉलेस्ट डिव्हिजन इज 5 mm. याच्यावरती जे हाईटचं मार्किंग केलेलं असतं त्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट डिव्हिजन किती असते, 5 mm असते. द व्हॅल्यू इन मीटर्स आर मार्क्ड इन रेड ऑन द लेफ्ट अँड दोज इन डेसिमल्स आर इन ब्लॅक ऑन द राईट. याच्या लेफ्ट साईडला मीटरमध्ये रिडिंग लिहिलेलं असतं आणि राईट साईडला हे डेसिमीटरचं रिडिंग लिहिलेलं असतं. तुम्ही पाहू शकता सेल्फ रिडिंग स्टाफ. याच्यावरती मार्किंग केलं असतं. हे दिस इज द टेलिस्कोपिक स्टाफ. बरोबर. हे 3 पार्ट आहेत. हा वरचा टॉपचा आहे सॉलिड असतो. हा टॉपचा पार्ट याच्यामध्ये इन्सर्ट होतो मिडलमध्ये आणि मिडलचं हा इन्सर्ट होतो बॉटममध्ये. आणि हे अशा प्रकारे याच्यावरती मार्किंग असतं. हा टेलिस्कोपिक स्टाफ आहे. हे दोन्ही सगळे मिळून सेल्फ रिडिंग स्टाफमध्ये मोडतात. नेक्स्ट स्टाफचा टाईप आहे दॅट इज द टार्गेट स्टाफ. फॉर एव्हरी व्हेरी प्रिसाइज वर्क्स अँड स्लाइट टार्गेट स्टाफ आर यूज्ड. अतिशय ॲक्युरेट वर्क पाहिजे असेल तर आपण टार्गेट स्टाफ वापरतो. अ मुव्हेबल टार्गेट इज प्रोव्हाइडेड इन दिस स्टाफ. या स्टाफवरती एक मुव्हेबल टार्गेट प्रोव्हाइड केलेला असतो. व्हर्नियर इज प्रोव्हाइडेड ऑन द टार्गेट टू गिव्ह प्रिसाइज रिडिंग. याच्यावरती व्हर्नियर या टार्गेटवरती असतं की ज्याच्या आधारे आपल्याला ॲक्युरेट रिडिंग मिळते. इन टार्गेट स्टाफ लेवल मॅन डायरेक्ट्स द स्टाफमन टू मूव्ह द टार्गेट अप अँड डाऊन. तर हा लेवल मॅन काय करेल, स्टाफमनला हे टार्गेट खाली आणि वरती मूव्ह करायला लागेल अंटिल इट्स बायसेक्ट बाय द लाईन ऑफ साईट. लाईन ऑफ साईटमधून तो बायसेक्ट होईपर्यंत. द स्टाफमॅन ऑब्झर्व द स्टाफ रिडिंग. आणि स्टाफमनच काय करेल, इथं स्टाफ रिडिंग ऑब्झर्व करेल. तर इथं तुम्ही टार्गेट स्टाफमध्ये पाहू शकता. हे टार्गेट आहे. तर हे खालीवरती मूव्ह होतं. हे अशा प्रकारे खालीवरती मूव्ह होतं आणि इथून लेवलिंगमधून हे बायसेक्ट केल्यानंतर इथलं रिडिंग हा स्टाफमन रिडिंग घेतो. दिस इज ऑल्सो टार्गेट स्टाफ. इथं तुम्ही पाहू शकता. ह्या टार्गेट स्टाफमध्ये हे अशा प्रकारे टार्गेट केलं जातं आणि हे रिडिंग. वी विल स्टॉप हिअर. थँक यू.